जसं हा आपला चतुरंग सेना घेऊन रावण त्या रणभूमीवर आला, हे वानर सेनेनं पाहिल्यानंतर क्रोधायमान झालेत वानर मोठमोठे त्या ठिकाणी शिळा आणि वृक्ष उपटून त्या ठिकाणी त्या राक्षस सेनेवर मारा करू लागले. रावणे तापाशी लावण्या गुण करिता झाला घोर संधान, वानरे आशीर सैन्यावरी पर्जन्य पर्वतांचा पाडला. इकडं वानर सेनेनं त्या ठिकाणी काय केलं, वृक्षपाषाणाचा त्या ठिकाणी मारा करू लागले राक्षस सेनेवर. अनेक राक्षस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडू लागले, काही जखमी होऊ लागले. ते प्रभू रामचंद्रांनी देखील आपल्या धनुष्याला बाण जोडला आणि बाणाचा वर्षाव ज्यावेळेस त्या राक्षस सेनेवर करू लागला होता, कोट्यावधी राक्षस त्या ठिकाणी मरून पडू लागले. असंख्यात सोडले बाण तितके पर्वत फोडून, यो पिष्टवत करून सैन्या बाहेर पाडले. इकडं रावणही काही कमी नव्हता. रावणाने देखील त्या ठिकाणी त्या बाणाचा प्रतिकार करू लागला होता. जेवढे बाण येऊ लागले होते रावणाच्या दिशेनं, तेवढ्याचा बाणाचा प्रतिकार या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सेना करू लागलेली आहे. चपळे एवढे बाण तीक्ष्ण दसमुखे सोडले दारुण, सोडवली संग्रामाची ठाण वानर कण माघारले. आणि कोण ज्यावेळेस रावणाचे बाण येऊ लागले, त्या रावणाच्या बाणाचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते करतायत की चपळेपेक्षा त्या म्हणजे विद्युत जी वीज कडकडते त्यापेक्षा देखील चपळ वेगानं असे बाण ज्यावेळेस वानर सेनेवर येऊ लागले होते, तेवढ्या बाणाचं या ठिकाणी खंडन प्रभू रामचंद्राची सेना करू लागली. ऐसे देखो निरण रंगधीर अयोध्यानाथ प्रचंड हिर, कोदंड चढवणी सत्वर लायला शरद एकावी. आणि पाहिलं या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं की असे अनेक बाणाचा या ठिकाणी पाऊस आपल्या सैन्यावर पडू लागलेला आहे. मग मात्र प्रभू रामचंद्रानं सज्ज झाले, ठाण मांडले त्या ठिकाणी आणि आपल्या धनुष्याला बाण जोडलेला आहे. अग्नीची जगचता कर्पूर मग उगाने राय वैश्वानर, वृषभ चालवणी येता याग्र सातीर नराई. सांगायला उदाहरण दिलं या ठिकाणी. एखादा मोठा अग्नी त्या ठिकाणी पेटवलेला आहे, त्या अग्नीच्या जवळ जर कापूर नेला तर कापराचा जसा भडकावतो, अशाच प्रकारे त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव रावणाच्या दिशेनं होऊ लागला होता. हे पाहिल्यानंतर त्या कापराप्रमाणे या ठिकाणी प्रभू रामचंद्र देखील पेटून उठलेले. प्रतापा कर गुणंदन ऋषकंठ वंद्या जगन्मोहन, दशकंठाची लक्षण सोडीला बाण ते काळी. आणि मग ज्यावेळेस या ठिकाणी ठाण मांडले, भगवंतानं ठाण मांडल्याबरोबर आपल्या धनुष्याला बाण जोडला आणि तो त्या ठिकाणी रावणाच्या त्या कंठाचा वेध घेऊन असा बाण त्या ठिकाणी रावणाच्या दिशेनं प्रभू रामचंद्राने सोडलेला आहे. रामाचे बाण सुटले अमोघ तापापासून, जैसे चतुराचे मुखातून अपार शब्द निघती. अशा प्रकारचे बाण या ठिकाणी निघून आले, जसे आपल्या एखाद्या तोंडून आपले शब्द जसे पडतात, शब्दापेक्षा अधिक वेगानं या ठिकाणी प्रभू रामचंद्र राक्षस सेनेवर बाण सोडू लागले. की मेघाहुनी अवधारा अपार पडती तोय धारा, किंवा ओंकारापासून अपारा ध्वनी जैसे उमटती. की मुला मायेपासून अक्षरे असंख्य जीवा सृष्टी उभारे, तैसे एक बाणापासून तरे असंख्य शरण निगती. मग या ठिकाणी आणखीन एक उदाहरण दिलं ग्रंथकर्त्यांना. मूळ माया जी आहे त्या मूळ मायेपासून अनेक प्रकारच्या अप्सरा निर्माण झाल्या होत्या. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंतानं एक बाण आपल्या धनुष्याला जोडला की त्या एका बाणापासून असंख्य बाण त्या ठिकाणी निर्माण व्हायचे आणि तेवढे बाण त्या ठिकाणी राक्षस सेनेवर सोडल्याबरोबर राक्षस त्या ठिकाणी पटापट मरू लागले. सुटता दूध प्रभंजन जलद जाल जाई तोडून, तैसे राक्षस छिन्न पिन बहुत झाले ते काळी. एखादी मोठे वनवा लागलेला डोंगराला वनवा लागला तर मुसळधार पाऊस जर पडला तर ती आग त्या ठिकाणी शांत होते. अशा प्रकारच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या पावसाप्रमाणे बाण राक्षस सेनेवर सोडायला लागले होते आणि ते राक्षस त्या ठिकाणी पटापट निपचित पडू लागले. आयसे देखता दशकंदरे प्रेरिली तेव्हा असंख्य शस्त्रे, परितितके राजू नेत्रे हेरा मात्रे निवारी. हे ज्यावेळेस रावणानं पाहिलं की आपली त्या ठिकाणी सेना हारायला लागलेली, पडायला लागलेत आपले सैनिक, मग मात्र अस्त्रयुद्ध त्या ठिकाणी सुरू केले. अनेक हजारो शस्त्राचा मारा या ठिकाणी वानर सेनेवर रावण करू लागलेला आहे. जे जे शस्त्र टाकीत स्कंदर त्यावेळी जर उईर, जैसा प्रवृत्ती शास्त्रीचा विचार वेदांती उडळी एकाची शब्दे. ज्या जसे शस्त्र या ठिकाणी रावण टाकायचा वानर सेनेवर, त्यापेक्षा देखील अति वेगानं चालणारे शस्त्र प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी रावणावर सोडायचे आणि त्याच्या पूर्ण शस्त्राचं खंडन त्या ठिकाणी करू लागलेले. किलरिया समेत सरितापती एकदाची प्रासी अगस्ती, कीर्ती मेरे जायाची वस्ती उगवता गवस्ती निश्चयी नुरे. दृष्टांत परत दिलेला या ठिकाणी. जसं समुद्र या ठिकाणी लाटानं भरलेला समुद्र आणि अगस्त्य ऋषीने त्या ठिकाणी एका घोटामध्ये समुद्र पूर्ण प्राशन केला होता, किंवा वामन अवतारामध्ये या ठिकाणी भगवंतानं 3 पायामध्ये 3 पावलामध्ये या ठिकाणी ब्रह्मांड त्या ठिकाणी व्यापलं होतं. पृथ्वी
स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ अशा प्रकारचे या ठिकाणी प्रभू रामचंद्र रावणाच्या बाणाचा प्रतिकार करू लागले. जैसा मेघ वर्षता पार वनवाई ध्वनी जाये समग्र तैसे रामा पुढे न चले शस्त्र दशकंदर तटस्थ पाहे. या ठिकाणी जसं वनवा लागला ना वनव्यावर ज्यावेळेस पावसाच्या धारा पडल्यानंतर तो वनवा शांत होतो अशा प्रकारे रावण किती जरी त्या ठिकाणी मारा करू लागला होता तरी इकडे प्रभू रामचंद्र पुढे त्याच्या त्या शस्त्राचा टिकाव लागत नव्हता. भूते चेष्टा बहुत करीती परिक्रतांताशी न चलती ही सुटता मारुत गती मेघ पडाळ केई बाधे. जसं या ठिकाणी भूत असतात त्या ठिकाणी भूत नाचतात पण भूताच्या समोर ज्यावेळेस काळ उभा राहतो कृतांताप्रमाणे त्यावेळेस त्या भूतचेष्टा देखील काही करतात. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या बाणापुढं रावणाचे बाण त्या ठिकाणी निफळ होऊ लागलेले. आयसे ते कोणी रावण को पारुण झाला दारुण विचारून काढले 5 बाण तिथे 5 बाण कृतांताचे. मग या ठिकाणी रावणाला क्रोध आला की आपलं काही या ठिकाणी टिकाव लागत नाही. आपल्या सर्व बाणाचं या ठिकाणी खंडन प्रभू रामचंद्र करू लागल्यानंतर मग मात्र रावणाने त्या ठिकाणी 5 असे दिव्य बाण आपल्या धनुष्याला जोडले आणि काय करतात की पंचाग्नीचे स्वरूपे तत्वता किंवा 5 काळीला युद्धुलता लक्षोन्या जनकचा माता सोडिता झाला रावण. त्या बाणाचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते करू लागले. ते बाण काही साधे सुद्धा नव्हते. पंचतत्वाप्रमाणे या ठिकाणी असणारे बाण किंवा या ठिकाणी 5 अशा कडकडणाऱ्या विजा असाव्यात असाच त्या ठिकाणी 5 बाण प्रभू रामचंद्राच्या दिशेने ज्यावेळेस रावणाने सोडले त्यावेळेस त्या बाणानं काय केलेलं आहे राघये योजिले निवारण तो अकस्मात आले 5 बाण सच्चिदानंद भेदोन पलीकडे रुतले. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र त्या बाणाचं खंडन करण्यास करतात आपला बाण जोडूच लागले होते तेवढ्यामध्ये त्या विजेपेक्षा अति चपळेनं या ठिकाणी ते बाण आले आणि प्रभू रामचंद्राच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ते बाण घुसलेले. पंचशर भेदोन गेले परिरामाचे वज्र ठाण नाचले जैसा पंचबाणाचे निवेळे मारुती नढळे कल्पांती. सांगायला लागले तिथं जसे ते 5 बाण या ठिकाणी आले रावणाकडून ते 5 बाण प्रभू रामचंद्र शरीरातून आरपार निघून गेले परंतु जे ठाण त्या ठिकाणी भगवंतानं मांडलं होतं क्षणभर देखील आपल्या ठाणावरून त्या ठिकाणी ढळलेलं नाही. हरिता कुटार तीक्ष्ण वृक्षण जाय सोडोनी स्थान ती वर्षिता पारघन आतळ बैसका सोडिना. जसं एखादा मोठा वृक्ष आणि त्या वृक्षावर जर आपण कुऱ्हाडीचे 1-2 गाव घातले तर त्या कुऱ्हाडीला त्या वृक्षाला काही फरक पडत नाही. अशा प्रकारे ते 5 बाण जरी या ठिकाणी प्रभू रामचंद्राला लागले असले तरी त्यांना तीळ मात्र देखील त्या ठिकाणी फरक पडलेला नव्हता. निंदका निंदित्या पार नढळे साधूचे अंतर की प्रदासी लायता खार परितो धीर सोडिना. परत उदाहरण दिले या ठिकाणी नुसते दृष्टांत दिलेले आहेत की एखादा साधू आहे त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये काम क्रोध मद मत्सर काहीच नाही आणि त्याची जर कोणी निंदा करत असेल तर त्या निंदेनं या साधूवर काही परिणाम होत नाही. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र ते 5 बाण जरी लागले असले तरी देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. कैसे राम ठाणाती गंभीर जळले नाही अनुमात्र रामाशी भेदले 5 शर म्हणून रावण तोषला. हे 5 बाण जरी या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या शरीराला भेदून पलीकडे गेले असले तरी त्यांनी जे ठाण मांडलं होतं अणु एवढं सुद्धा आपली जागा त्या ठिकाणी सोडले नाही. पण इकडं रावणाला मात्र आनंद झाला की आपले 5 बाण या ठिकाणी प्रभू रामचंद्राला लागलेले आहेत. यावरी राजा धीराज रघुनाथ परम चतुर रण पंडित चापाशी बाण लावणी सप्त दशकंठावरी सोडले. इकडं त्या बाणा छेदून गेल्यानंतर प्रभू रामचंद्राने देखील त्या ठिकाणी आपल्या धनुष्याला 7 बाण जोडले आणि दिव्य असे 7 बाण ज्यावेळेस रावणाच्या दिशेने सोडले ते बाण काय करतात दशमुखाचे हृदय फोडून पलीकडे लंकेशी गेले 7 बाण त्या येथेने रावण मूर्छा येऊन पडो पाहिजे. ज्यावेळेस 7 बाण सोडले प्रभू रामचंद्र रावणाच्या दिशेनं ते 7ही बाण रावणाच्या हृदयाला भेदून त्या ठिकाणी लंकेपर्यंत गेले आणि ज्यावेळेस रावणा या ठिकाणी जखमी झाला त्या ठिकाणी मूर्छना येऊ लागली होती. अशा प्रकारची परिस्थिती रावणाची झालेली आहे. राघव तनु परम सुकुमार भेदून गेले 5 शर ते कोणी सौमित्र स्नेह करुणावंच बोलला. इकडं ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला शरीराला 5 बाण छेदून पलीकडे गेले होते हे लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मण त्या ठिकाणी हळहळलेत आणि त्या ठिकाणी भगवंताच्या पुढे येऊन उभे राहिलेले. पाठीशी घालून रघुनंदन सौमित्र मांडणी वज्रठाण सोडोनी अर्धचंद्र बाण सारथी मारिला रावणाचा.
प्रभू रामचंद्राला आपल्या पाठीशी घातले लक्ष्मणानं स्वतः पुढे झालेले आहेत. आपल्या धनुष्याला अर्धचंद्राकती एक बाण जोडला आणि त्या ठिकाणी रावणाच्या दिशेनं वेध घेतल्याबरोबर त्या ठिकाणी रावणाच्या रथावर जो सारथी होता त्या सारथ्याचा कंठ त्या ठिकाणी त्या बाणाने छेदून टाकलेला आहे. आणि कसोडीले दशबाण दाई धनुष्य पाडी छेदून तो पुढे धावणे बिभीषण अष्टबाण सोडिले. परत त्या ठिकाणी लक्ष्मणानं काय केले 10 बाण त्या ठिकाणी जोडले आपल्या धनुष्याला आणि 10 बाणाने या ठिकाणी त्याचे जे छत्र होते रावणाचे आणि जे 10 हातामध्ये धरले धनुष्य ते त्या ठिकाणी खंडन करून या ठिकाणी त्या बाणाने लक्ष्मणाच्या रावणाचे पडलेले आहेत. रावण रथीचे अष्ट तुरंग बिभीषण मारिले सयग सयची एक बाणे आयंगो दोजही खाली पाडीला. इकडं बिभीषण देखील किंवा होते. बिभीषणानं पाहिलं की आता या ठिकाणी लक्ष्मण प्रतिकार करू लागले. बिभीषणानं आपल्या धनुष्याला 8 बाण जोडले. 8 बाण जोडल्याबरोबर त्या रथाला जे 8 घोडे जोडले होते ते घोडे त्या ठिकाणी मारून टाकलेत. परत एक बाण त्या ठिकाणी जोडला आणि त्या रथावर असणारा ध्वज तो देखील त्या ठिकाणी बिभीषणाच्या बाणानं उडून गेलेला. दुसरा अनोरी स्वदान त्यावरी बैसला रावण शोभला जैसा पयागलो तप्त पूर्ण देवी झाला. हा पहिला रथ मोडून पडल्यानंतर दुसरा रथ मागवला रावणाला. त्या दुसऱ्या रथावर त्या ठिकाणी आरूढ झाला आणि परत युद्धाला त्या ठिकाणी जोमाना रावण उभा राहिलेला आहे. मग ब्रह्मशक्ती दारुण बिभीषणावरी पेरी दशानन आणि वारी शक्तीचा